श्री स्वामी समर्थ भक्ती मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पापमोचनी एकादशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पापमोचनी एकादशी म्हणजे काय, ती कशी करावी, कोणी कोणी उपवास करायला हवा, कोणते कोणते पापांचा नाश करते आणि यामागची कथा काय आहे, आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्याची माहिती जाणून घेणार आहोत. अशाच नवीन नवीन विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. चुका काय, महापाप झाले तरी मिळेल मुक्ती, जाणून घ्या. वयाच्या 80 वर्षापर्यंत का दिला जातो पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला. पापाचा नाश करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत करावे अशी मान्यता आहे. हे व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते. चला जाणून घेऊया याविषयी. प्रत्येक व्यक्ती ही 100% बरोबर नसते. कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात किंवा आपल्याकडून पाप होते. त्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी किंवा त्या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाते. होळीनंतर येणारी आणि पाडव्याच्या अगोदर म्हणजेच फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. कळत नकळत आपण केलेल्या पापाचा नाश करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत करावे अशी मान्यता आहे. हे व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते. पापाचा नाश करण्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत अतिशय प्रभावशाली आहे. फाल्गुन शुक्ल एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच याला पापमोचनी एकादशी म्हणतात. पापमोचनी एकादशी यंदा शुक्रवारी 5 एप्रिल रोजी आहे. धार्मिक शास्त्रात हे व्रत 80 वर्षे पाळण्याचे नियम आहेत. परंतु सध्या धकाधकीच्या जीवनात उद्यापन कधीही पाळता येत नाही. पापमोचनी एकादशीमध्ये विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते. एकादशीच्या दिवशी स्नान करून संकल्प करावा. त्यानंतर 16 प्रकारचे साहित्य वापरून विष्णूंची पूजा करावी. व्रत कसे करावे याची माहिती आपण आता घेऊयात. दशमी तिथीच्या रात्रीपासून हे व्रत सुरू होते. रात्री झोपण्यापूर्वी एकादशीचे व्रत स्मरण करावे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्नान करून एकादशीच व्रताचा संकल्प करावा. श्रींची पूजा करावी. भगवान विष्णूला तुळशीची पाने, फुले, चंदन अर्पण करावे. उदबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा. यानंतर विष्णू स्तोत्राचे पठण करावे. पूजा केल्यानंतर भगवत कथेचा पाठ करावा. द्वादशीला विष्णूंची पूजा करून हे व्रत सोडावे. या दिवशी आपल्याला जमेल तसे दान वगैरे करून व्रत पूर्ण केले जाते. मोक्षाची दारे होतात खुली. ती कशी ते आपण पाहूया. पौराणिक कथेनुसार या पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप नाहीसे होते. या एकादशीला अनेक महत्त्व आहे. या व्रताने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षाची दारे खुली होतात. पापमोचनी एकादशी व्रताची कथा आपण पुढे जाणून घेऊया. एकदा चव्हाण ऋषींचे पुत्र मेधावी ऋषी घोर तपश्चर्येत मग्न होते. त्यांच्या या घोर तपश्चर्येमुळे देवतांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग करायचे ठरवलं. मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी देवांनी स्वर्गातील अप्सरा मंजू घोषाला भूतलावर पाठवलं. मंजू घोषाने नृत्य, गायन आणि तिच्या सौंदर्याने मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग केली. मंजू घोषाच्या सौंदर्यावर मोहित होऊन ऋषी मेधावींची तपश्चर्या भंग झाली आणि त्यानंतर मेधावी ऋषी मंजू घोषाबरोबर राहू लागले. कालांतराने मंजू घोषाने आपणास स्वर्गलोकी परत जायचं आहे अशी विनंती ऋषी मेधावी यांना केली. मंजू घोषाने केलेल्या विनंतीचा ऋषी मेधावी यांना राग आला. आपली तपश्चर्या ही मंजू घोषाने भंग केली याचेही त्यांना जाणीव झाली. रागाच्या भरात त्यांनी मंजू घोषाला पिशाच्य होण्याचा श्राप दिला. मंजू घोषाने ऋषी मेधावींची क्षमा मागितली आणि श्रापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा मेधावी ऋषींनी त्यांना पापमोचनी एकादशी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र मेधावी ऋषी आपल्या वडिलांकडे म्हणजेच चवण्य ऋषींकडे परत आले तेव्हा त्यांनी ऋषी मेधावी यांना केलेल्या कृत्याचा राग आला आणि त्यांनी ऋषी मेधावी यांनाही पापमोचनी एकादशीचं व्रत ठेवण्यास सांगितले, जेणेकरून ते श्राप देण्याच्या पापांपासून मुक्त होऊ शकतील.
पापमोचनी एकादशीचं व्रत ठेवल्यानंतर अप्सरा मंजू घोषासुद्धा श्रापमुक्त होऊन आपल्या मूळ स्वरूपात आली. त्याचवेळी मेधावी ऋषीसुद्धा पापातून मुक्त झाले. पापमोचनी एकादशीचं व्रत कसं करायचं ते आपण आधी पाहिलंच आहे. पण या व्रताची सुरुवात करताना श्री गणेशांचे ध्यान करा आणि पूजा यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करा. भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करा आणि धूप, दीप, चंदन, फुले, फळे, कपडे, नैवेद्य आणि दक्षिणा ठेवा. पापमोचनी व्रताची कथा वाचा आणि त्यानंतर आरती करा. दिवसभर व्रत ठेवा. रात्री जागरण, भजन, कीर्तन करा. दुसऱ्या दिवशी द्वादशीला गरजूंना खाऊ घाला आणि यथाशक्ती दान द्या. यानंतर व्रत सोडण्याचा संकल्प करा. तसेच भगवान विष्णूंच्या पूजेत नैवेद्यात तुळशीचा वापर अवश्य करावा, कारण विष्णुदेवाला तुळस प्रिय आहे. असे मानले जाते की तुळशी ही महाविष्णूची पत्नी आहे, जिला महालक्ष्मीचे रूप आहे. ती महाविष्णूच्या गळ्यात हार म्हणून सदैव असते. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे, म्हणूनच पिवळा रंग सौभाग्य व संपत्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणून विष्णुदेवाला पिवळ्या रंगाची फुले, मिठाई, वस्त्र अर्पण करावे. पूजेमध्ये भगवान विष्णूंना हळद किंवा गोपीचंदनाचाच टिळा लावावा. आता आपण पापमोचनी एकादशीची तिथी आणि शुभवेळ जाणून घेऊया. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवार 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4:16 सुरू होईल आणि शुक्रवारी 5 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता संपेल. उदय तिथीनुसार 5 एप्रिलला सकाळ हे व्रत पाळण्यात येणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.